सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एका अविवाहित तरुणासोबत विवाहित तरुणीचे अनैतिक संबंध सुरू होते. याच दरम्यान रवळगाव येथील तरुण शुक्रवारी दिनांक 2 ऑगस्ट या दिवशी हरवला असल्याची तक्रार सेलू पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मात्र 4 दिवसानंतर दिनांक 6 ऑगस्ट या दिवशी त्या तरुणाचा मृतदेह लोणार सरोवर परिसरात आढळून आला. या तरुणाची अनैतिक संबंधातून विवाहित प्रेयसी अर्चना विठ्ठल सरोदे वय 28 हिने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी संशयित तिघांना मंगळवारी दिनांक 6 ऑगस्ट या दिवशी न्यायालयात हजर केले. याबाबत माहिती अशी की रवळगाव येथील विवाहित तरुणी आणि अविवाहित तरुण अर्जुन दिलीपराव रोडगे वय 28 याचे मागील 4 वर्षांपासून अनैतिक संबंध जुळले होते. या अनैतिक संबंधातून दोघांची जवळीक निर्माण झाली होती. मात्र अचानक 2 ऑगस्ट रोजी अर्जुन रोडगे हा सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परतला नसल्याची तक्रार कुटुंबियांनी सेलू पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी शोध सुरू केला. रविवारी दिनांक 4 ऑगस्ट या दिवशी रवळगाव येथील विवाहितेला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी विवाहितेसोबत असणारे ज्ञानेश्वर उर्फ माऊली यालाजी डुकरे वय 24 व किशोर अर्जुन डुकरे वय 23 दोघेही राहणार खेडुळा तालुका पाथरी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर विवाहितेसोबत पोलीस बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात दाखल झाले. त्यावेळी सरोवरात अर्जुन याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. रवळगाव येथील विवाहित महिला व मृत तरुण शुक्रवारी घरातून बाहेर पडले. त्यांनी देवगाव फाटापर्यंत खाजगी वाहनातून प्रवास केला. येथे विवाहितेने वरूनच झोपेच्या गोळ्या मिश्रित तयार करून आणलेली पुरी भाजी अर्जुनला खाऊ घातली. त्यानंतर त्यांनी लोणार सरोवराच्या दिशेने दुचाकीवरूनच प्रवास सुरू केला. त्यांच्या दुचाकीमागे 2 संशयित आरोपींची 4 चाकी गाडी होती. लोणार सरोवर परिसरात आल्यानंतर विवाहितेने दाट झाडीत सहकाऱ्यांच्या मदतीने अर्जुनचा गळा ओळून व धारदार शस्त्राने वार करून खून केला. घटनेतील संशयित विवाहिता छोट्या पडद्यावरील CID मालिका बघत होती. मार्च 2024 पासून ती खुनाचा कट रचत होती. अर्जुन रोडगेचे 4 वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते, तर ज्ञानेश्वर उर्फ माऊली डुकरे याच्यासोबत तिचे डिसेंबर 2023 पासून अनैतिक संबंध सुरू झाले. त्यामुळे तिहेरी प्रेम प्रकरणात वादाची ठिणगी पडली. त्यानंतर 15 दिवसांपूर्वी जागा पाहून खुनाचा कट रचला. विवाहिता आणि ज्ञानेश्वर डुकरे यांच्या 1 महिन्यापूर्वीच्या व्हॉट्सॲपवरील संवादातून या घटनेची उकल पोलिसांना झाली.